इडापिडा टळो, बळीराजाचं राज्य येवो. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला, तुमच्या परिवाराला, मित्रपरिवाराला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. बळीराजा उत्सव दिवाळीमध्ये आपण साजरा करत असतो. आज बलिप्रतिपदेच्या निमित्ताने काय आहे बळी महोत्सव, का बळीराजाचं स्मरण केलं जातं, अगोदर का बळीराजाचं स्मरण करावं याचं आपण पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. सर्वप्रथम बळीराजाचं पूजन कशा पद्धतीनं करावं, कुणी करावं याबाबत छोटीशी माहिती देणार आहे आणि नंतर पूर्ण विस्तृत माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपल्या घरी बळीराजाचं पूजन करावं. बळीपूजन करताना एक चौरंग घ्यावा, चौरंगावर स्वच्छ कपडे टाकावे, त्यावर बळीराजाची प्रतिमा मांडावी, प्रतिमेच्या शेजारी एका तांब्यामध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवावा, तसेच चौरंगावर घरातील 5 धान्य मांडावीत. बळीराजा प्रतिमा पूजन करून पुरणपोळी किंवा दिवाळीत बनवलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवून बळीराजास नमन वंदन अभिवादन करावे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी बळी महोत्सव आयोजित करावा. बळी महोत्सव साजरा करत असताना 5 शेतकरी कुटुंबाचा सपत्नीक सत्कार करावा. सत्कार हा बळीराजाचा यांची प्रतिमा देऊन करावा. हा बळी महोत्सव आपण गाव पातळीवर, तालुका पातळीवर, घराघरामध्ये साजरा करू शकता. बांधवांनो, बळी महोत्सव, दिवाळी हा सण भारताच्या बहुतांश भागातून तर साजरा केला जातोच, पण भारताबरोबर भारतीय लोक जगातील ज्या ज्या विविध देशामध्ये स्थलांतरित झाले आहेत आणि तेथे तात्पुरते वा कायमचे वास्तव्य करीत आहेत, त्या त्या ठिकाणी तो साजरा केला जातो. हा सण अतिशय लोकप्रिय असून तो आपल्या संस्कृतीमधील अनेक घटकांशी संबंधित असल्यामुळे अनेक सणांचा एक समुच्चय असे याचे स्वरूप बनलेले आहे. आपल्याकडे ऋतूंची गणना करताना 6 ऋतू मानण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक ऋतूचा काळ 2 महिन्याचा मानला जातो. या जनगणनेनुसार अश्विन आणि कार्तिक या 2 महिन्यांचा मिळून शरद ऋतू मानला जातो. हा ऋतू सफलतेचे, समृद्धीचे आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक बनला आहे. प्राचीन भारतात शरद ऋतूपासून नव्या वर्षाची गणना करण्याची पद्धत होती. म्हणूनच जीवेते शरद शतम अशी सदिच्छा देण्याची प्रथा आपल्याकडे अगोदरच होती आणि आजही ती आहे. या ऋतूमध्ये पावसाळ्यांची तीव्रता संपलेली असते, आकाश निरभ्र असते, नद्यांचे पूर ओसरल्यामुळे त्यांचे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक बनलेले असते. महत्वाची गोष्ट म्हणजे खरीपाची बरीच पिके निघालेली असतात वा निघण्याच्या बेतात असतात. याचा अर्थ हा वर्षातील पहिल्या सुगीचा आणि परिपक्वतेचा काळ असतो. त्यामुळे समाधानाचे वातावरण पसरलेले असते. स्वाभाविकच आनंदोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असतो. विविध पक्वान्ने, नवीन कपडे, दीपांच्या रांगा इत्यादी मार्गाने लोक हा आनंद व्यक्त करत असतात. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना बळीराजा म्हटले जाते. हा शेतामधील सुगीचा काळ असल्यामुळे या काळात भारतीयांच्या प्रेरणा पुरुष असलेल्या बळीराजाच्या आठवणी निघणे स्वाभाविक आहे. खरे तर दिवाळीचा हा सण अतिशय कृतज्ञतापूर्वक बळी महोत्सव साजरा करण्याचा आहे. त्याचे मूळचे स्वरूप बळीराजाला आणि कृषीला केंद्रस्थानी ठेवून निश्चित करण्यात आला आहे. म्हणजे कृषी संस्कृतीचा विश्वसम्राट बळीराजाचा गौरव सोहळा या निमित्तानं साजरा केला पाहिजे. सध्याच्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीमध्ये कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही बलिप्रथा म्हणून साजरी केली जाते आणि कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज साजरी करण्याच्या दिवशी बहीण भावाला ओवाळताना इडापिडा टळो, बळीराजाचं राज्य येवो अशी सदिच्छा अंतःकरणपूर्वक व्यक्त करते. याचा अर्थ केरळमध्ये ज्याप्रमाणे सुगीचा सण असलेल्या ओणम साजरा केला जातो, तसेच दिवाळीचेही स्वरूप आहे. अश्विन कृष्ण द्वादशी या दिवाळीचा पहिला दिवस होय. या द्वादशीला गोत्सव द्वादशी वा वसुबारस असे म्हणतात.
या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा करण्याची पद्धत आहे. या काळात ज्याप्रमाणे शेतामधील धान्य घरी आणलेले असते त्याचप्रमाणे दूध दुभतेही विपुल प्रमाणात मिळत असते. कृषी संस्कृती आणि पशुपालन संस्कृती याचा निकटचा संबंध आहे. स्वाभाविकच दिवाळीच्या या पहिल्या दिवशी आपल्या दूध दुभते देणाऱ्या गायीगुरांविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त केला जातो. शिवाय कृष्णाच्या गायी आणि वासरे यांच्याशी जो जिव्हाळ्याचा संबंध होता याचे स्मरणही या निमित्ताने केले जाते. अश्विन कृष्ण तृतीयोदशीला धनत्रयोदशी म्हटले जाते. माणसाला आनंदाने उपजीविका चालवण्यासाठी धनाची आवश्यकता असते. ते एक अतिशय महत्त्वाचे साधन आहे. कष्ट करून योग्य मार्गाने मिळवलेले धन हे माणसाला सुरक्षितता, स्वावलंबन, स्वातंत्र्य आणि आनंद देणारे असते. अशा या धनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा धनत्रयोदशीचा अभिप्रेत असा अर्थ आहे. या दिवसाचे एक वेगळे महत्त्वही आहे. वैदिक परंपरेमध्ये दक्षिण दिशा अशुभ मानण्यात आलेली आहे. यामागे एक सांस्कृतिक इतिहास आहे. वैदिक लोक आणि त्यांना विरोध करणारे बळी वगैरे यांच्यामध्ये एक दीर्घकाळ संघर्ष चालू होता. बळीचे अनुयायी दक्षिणेकडील सरकले होते. ते यज्ञयागांना विरोध करणारे होते, योद्धे होते. तेव्हा ते दक्षिणेकडील हल्ले करीत असत किंवा दक्षिणेकडून हल्ले करीत असत. वैदिकांना या हल्ल्याची भीती वाटत असे, म्हणून भीतीपोटी दक्षिण दिशेला अशुभ मानू लागले होते. दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावू नये अशी प्रथा रूढ करण्यात इतका दक्षिण दिशेचा धसका त्याने घेतलेला होता. धनत्रयोदशीच्या दिवशी जाणीवपूर्वक दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले जातात. याचा अर्थ हा दक्षिण दिशेचा आणि तिकडे राहणाऱ्या अवैदिक लोकांचा गौरव करण्याचा उत्सव ठरतो. दिवाळीच्या सणामध्ये अश्विन कृष्ण चतुर्थदशी ही नरक चतुर्थदशी या नावाने प्रसिद्ध आहे. प्राचीन भारतात नरक नावाचे अनेक राजे होऊन गेले. त्यांच्यापैकी वैदिक इंद्राचा विरोध असलेला अतिशय सामर्थ्यशाली, गुणसंपन्न आणि भ्रामक कर्मकांड वगैरेंना नाकारणारा एक महान राजा होऊन गेला आहे. तो राजा इंद्राच्या संस्कृतीपेक्षा पर्यायी अशी एक निकोप संस्कृती जपणारा होता. नरक चतुर्दशी हे नाव या राजाच्या नावावरून प्राप्त झाले आहे हे उघड आहे. या नरक राजाला कृष्णाने मारले अशा अर्थाच्या ज्या कथा आढळतात त्या इतर अनेक कथांप्रमाणे कृष्णाच्या नावावर नंतर घुसळण्यात आल्या आहेत. नरक राजा आपले सामर्थ्य आणि सद्गुण यांच्या जोरावर आपले इंद्रपद हिरावून घेईल अशी भीती इंद्राला वाटत होती. याचा अर्थ वैर होते ते वैदिक इंद्र आणि नरक राजा यांच्यामध्ये. परंतु इतिहास तशा पद्धतीने लिहिण्याऐवजी बहुजननायक असलेल्या कृष्णाने नरक राज्याची हत्या केली असे खोटे लिहिण्यात आले हे उघड आहे. कृष्णाची लोकप्रियता वापरून बहुजन समाजाच्या बहुजनांच्या नायक असलेल्या नरक राजाविषयी तिरस्कार निर्माण करण्याच्या हेतूने कृष्णाच्या नावाचा वापर करण्यात आला. नरक राजाप्रमाणे स्वतः इंद्र विरोधक होता, म्हणजे कृष्ण हा इंद्र विरोधक होता हे ध्यानात घेतले असता कृष्ण इंद्रासाठी नरक राजाची हत्या करणे शक्य नव्हते. स्वाभाविकच नरक राजा आणि कृष्ण यांच्यातील वैर आणि युद्ध ही एक काल्पनिक गोष्ट आहे. नरक राजा वेगळी संस्कृती चालवत असल्यामुळे त्याची बदनामी करण्यासाठी नरक या शब्दाचा अर्थ मृत्यूनंतर यातना भोगण्याचे स्थान असा करण्यात आला आहे आणि तो शब्द भाषेमध्ये रूढ करण्यात आला. नरक राजाचा पराभव वा अंत या दिवशी झाला होता असे म्हणण्याला वस्तुनिष्ठ असा सबळ पुरावा नाही. तो इंद्रावरील त्याच्या विजयाचा दिवस होता. ज्या अर्थी त्या दिवसाला त्याचे नाव देण्यात आले आहे त्या अर्थी तो दिवस त्याच्या गौरवाचा, महात्म्याचा आणि जय जयकाराचा आहे असे उघड आहे. त्या दिवशी कृष्णाने त्याला मारले असते तर तो दिवस कृष्णाच्या जय जयकाराचा असता आणि त्या दिवसाला नरकाचे नाव देण्याऐवजी कृष्णाचे दिले गेले असते किंवा इंद्राचे दिले गेले असते. या घटनेशी
कृष्णाचा संबंध नाही हे तर उघडच आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी नरक राजाची आठवण जागवणे, त्याला आदरांजली अर्पण करणे आणि त्याच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करणे यासाठी दीप प्रज्वलित केले जातात. असा उत्सव साजरा करण्यामागे एक खास धारणा असते. 1 वर्षापूर्वी त्या व्यक्तीचे स्मरण करून तिच्याकडून जी प्रेरणा घेतलेली असते ती वर्षावर काळाचा परिणाम म्हणून काहीशी क्षीण झालेली असते. म्हणून 1 वर्षानंतर पुन्हा त्या प्रेरणेचे नूतनीकरण करणे आणि ती ताजेपणाने आपल्या अंतर्यामी धारण करून पुढच्या वर्षासाठी नव्याने ऊर्जा संकलित करणे असा याचा अर्थ असतो. नरक चतुर्दशीच्या निमित्ताने नरक राजाच्या चरित्रातून अशी प्रेरणा घेणे हे उचित होय. एक प्रकारे त्या दिवशी नरक राजाचे आपल्या जीवनात पुनरागमन होते, म्हणून त्याचे स्वागत करण्याचा दिवस या दृष्टीने आपण त्या दिवसाकडे पाहू शकतो. अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. या संदर्भात धनसंपदा, वैभव, समृद्धी या शब्दाचा अर्थ आहे. धनत्रयोदशीच्या संदर्भात धनाविषयी जे म्हटले तेच लक्ष्मी पूजनालाही लागू पडते. यामध्ये आणखी काही गोष्टीची भर घालणे आवश्यक आहे. लक्ष्मी पूजन हे मूळचे निवृत्ती पूजन होते. निवृत्ती ही सिंधू संस्कृतीच्या काळातील एक अतिशय महान स्त्री होती. आज लक्ष्मी ज्या समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्या समृद्धीची खऱ्या अर्थाने निर्मिती करण्याचे महान कार्य प्राचीन काळात बहुजन समाजातील अतिशय श्रेष्ठ अशा निवृत्ती नावाच्या स्त्रीने केलेले होते. यज्ञ यागासारख्या चाकोरीबद्ध कर्मकांडाचा अंगीकार करण्याऐवजी तिने समाजरचनेत सर्व प्रकारच्या नवनिर्मितीच्या या कार्यामुळेच तिची पृथ्वीबरोबर तुलना केली जाते असे. स्वाभाविकच निवृत्ती हा या शब्दाचे आनंद देणारी पृथ्वी असेही अर्थ झाले होते. या निवृत्तीच्या बहुजनांची महान पूर्वज जी पार्वती तिच्याशीही निकटचा संबंध होता. नवनिर्मिती, समृद्धी, उज्ज्वल यश आणि आनंद यांचे प्रतीक असलेली ती बहुजनांच्या जीवनाला विधायक दिशा देणारी आहे. भारतीयांच्या आद्य मातांपैकी ती एक आहे. निवृत्तीचे आपल्या सांस्कृतिक जीवनातील हे अतिशय उदात्त स्थान पाहता आपण या दिवशी निवृत्तीच्या गौरवाचा उत्सव साजरा करावा. या दिवशी केर कचरा काढण्याचे साधन असलेल्या केरसुनीचीही पूजा केली जाते. ही पूजा करताना तिलाच लक्ष्मी मानले जाते. या प्रथेचा अर्थ आपण काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे. केरसुनी स्वच्छता निर्माण करते. जेथे स्वच्छता असते तेथे आरोग्य, प्रसन्नता, मनशांती, सौंदर्य आणि खरीखुरी समृद्धीची ही चाहूल येते. हा स्वच्छतेचे महत्व मनावर बिंबवण्यासाठी संस्कार आहे. पण त्याचबरोबर आपल्याला स्वच्छता देणाऱ्या एका निर्जीव साधनांचीही कृतज्ञतापूर्वक पूजा करणे ही कृती आपल्याला एक फार महत्वाचा संदेश देणारी आहे. श्रमाचा द्वेष करता कामा नये. श्रमातून, कष्टातून मानवी जीवन स्वच्छ आणि सुखी होते. याचा निर्जीव साधनाचीही अशा पूजा करायची असते. तर सर्व प्रकारच्या श्रमजीवी लोकांविषयी आणि त्यातही समाजातील ज्या व्यक्तींनी इतरांना स्वच्छ आणि प्रसन्न जीवन लाभावे म्हणून अस्वच्छता दूर करण्याची श्रम करतात त्यांच्याविषयी आत्मीयता आणि कृतज्ञता बाळगणे हा अतिशय उदात्त संदेश या प्रथेतून घेता येतो. अश्विन अमावास्येलाच भारताचे एक अतिशय महान सुपुत्र तीर्थकर वर्धमान महावीर यांचा निर्वाण प्राप्त झाले आहे. त्यांचा उपदेश मानव जातीसाठी हितकारक आणि कल्याणकारक आहे. प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि वर्धमान महावीरांनी जो ज्ञानाचा आणि मानवी मूल्यांचा उपदेश केला तो सदैव प्रकाशमान राहणार आहे. त्यांचा हा उपदेश सर्व लोकांपर्यंत पोचावा आणि तो पोचविण्यासाठी आपला हातभार लाभावा ही भावना या दिवशी आपल्या मनात उत्कट स्वरूपात जपता येते. जैन परंपरेमध्ये महावीरांच्या निर्वाणाचा निर्देश निर्वाण कल्याणकालक या शब्दाने केला जातो.
त्यांचा जन्म, त्यांची ज्ञानप्राप्ती इत्यादी घटना जशा लोकांचे प्राणीमात्रांचे कल्याण साधणाऱ्या मानल्या जातात, तसेच त्यांचे निर्वाणही कल्याणकारक मानले जाते आणि म्हणूनच त्याचा निर्देश निर्वाण कल्याणकार या अर्थाने केला जातो. निर्वाण कल्याणकाची संकल्पना आपल्या जीवन आणि मृत्यूविषयी एक आगळा वेगळा प्रसन्न दृष्टिकोन देणारी आहे. अनेकांत वादात दृष्टीनेही पाहायचे तर जैन परंपरेला ज्या एका दृष्टीने निर्वाण म्हटले जाते, तो दुसऱ्या दृष्टीने देहाचा अंत असतो, मृत्यू असतो. पण परिपूर्ण जीवन जगून झाल्यानंतर मृत्यूकडे विघातक म्हणून न पाहता, त्याला विनाशक न मानता त्याला कल्याणक मानले, हे मृत्यूलाही अवीट सौंदर्य देणे आहे. म्हणूनच महावीरांच्या निर्वाणानंतर लोकांनी दीपोत्सव साजरा केला आहे. या दीपोत्सवाची अनेक वर्णने आढळतात. नमुना म्हणून इथे काही वर्णनांचे स्वरूप पाहूया. जैन परंपरेतील हरिवंश पुराण या ग्रंथात या प्रसंगाचे वर्णन पुढील प्रमाणे केल्याचा उल्लेख आढळतात. ज्वलत प्रथिप पालिकाया प्रवर्तुदया सुरासुरे दीपितया प्रदीप्तया तदास्म पावननगरी समन्तः प्रदीपतकालाश प्रकाशते. हरिवंश पुराण 66:19. अर्थ: त्यावेळी महावीरांचे निर्वाण झाले, त्यावेळी सुर आणि असुर यांनी प्रदीपांच्या मोठमोठ्या दिवांच्या मालिका प्रज्वलित केल्या. त्या खूप मोठ्या झाल्या, त्या दीपित झाल्या म्हणजे झळाळू लागल्या, प्रदीप्त झाल्या, अतिशय प्रकाशित झाल्या. त्यामुळे तिच्यावरचे आकाश सर्व बाजूने प्रदीपित झाले होते. अशा पावानगरीत सर्व आसमंत प्रकाशित झाला. जैन साहित्यात महावीरांच्या निर्वाणाचे पुढील वर्णन करण्यात आल्याचे आढळते. घरोघरी दीप पाजळले गेले, रस्तोरस्ती दीप तेजाळले गेले. तिकडे इकडे चोहीकडे दीप दिसू लागले. दीपांची रांगच रांग प्रकाशू लागली. दीपांच्या पंक्ती जागोजागी चमकू लागल्या. ते पाहून लोक नाचू लागले, भक्त गाऊ लागले. नमा श्री वर्धमानाय या जयघोष दाही दिशा घुमू लागला. या अविस्मरणीय आनंदाला नाव देण्यात आले दीपावली. या दीपावलीला अर्थात त्या दिवसाला नाव मिळालं दिवाळी. आनंदाची दिवाळी, ज्ञानाची दिवाळी, मोक्ष सुखाची दिवाळी, भक्त महावीरांच्या निर्वाणीची दिवाळी. अमावस्या असून देखील त्यावेळी जगभर पसरलेल्या उद्ययोताचे प्रतीक, स्मृतिचिन्ह म्हणून आजतागत सामान्य जनता या दिवाळीच्या निमित्तानं या दिवशी दिव्याच्या ज्योती उजळून हा आगळा वेगळा आनंद उत्सव एक सण म्हणून, महोत्सव म्हणून अखंड साजरा करीत आले, अखंड साजरी करत राहणार आहे. मृत्यूकडे पाहण्याची ही दृष्टी अतिशय सुखद आहे. एका दृष्टीने ती महावीरांनी उपदेशिलेल्या अनेकांतवादाचे मधुर फळ आहे. मृत्यू हा जीवनाचा शेवट नसून ती जीवनाची परिपूर्णता आहे, परिपक्वता आहे. खरे तर मृत्यू हीच मृत्यूवरची मात आहे, मृत्यूचा पराभव आहे, मृत्यूच्या पलीकडे जाणे आहे. म्हणून हा सण दुःखाचा नसून आनंदाचा आहे. बाहेर अमावस्याचा अंधार पसरल्यासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात निर्वाणीच्या प्रकाशाच्या चिती पौर्णिमा आहे. तो मानवी अस्तित्वाचा परमोच्च बिंदू आहे, विकासाची सर्वोच्च अवस्था आहे, आनंदाची परमसीमा आहे. दिवाळी हे प्रकाशमय आनंददायक स्वरूप भारतीय संस्कृतीला एक साधारण तेज देणारे आहे. विजयादशमी आणि बलिप्रतिपदा या दिवशी बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून आपल्यासाठी उमदी प्रेरणा घेण्याचे विधायक, भावनात्मक आणि आपल्या सर्जनशीलतेचे अभिव्यक्ती करणारे उपक्रम आयोजित करावेत. या काळात आपली मने बळीराजाच्या आणि बळीराजासारख्या आपल्या प्रेरणास्थानांच्या विचारांनीच भरलेली आणि भारावलेली असावी. आपल्या मनामध्ये अशा वेळी नको त्या व्यक्तींच्या थोड्याशा स्मरणाही वाव असू नये. आपली मने प्रसन्न राहावीत यासाठी ते आवश्यक आहे. म्हणून या काळात कोणाच्याही भावना किंवा
कोणाच्याही प्रतिमांचे दहन वगैरे करण्यासारखे नकारात्मक उपक्रम अजिबात राबवू नये. भाऊबीज हा अनेक दिवस चालणाऱ्या दिवाळीतील सणातील प्रत्यक्षरित्या शेवटचा दिवस होय. भाऊ बहीण यांच्यातील रक्ताच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याचे नूतनीकरण आणि दृढीकरण असेही त्याचे स्वरूप आहे. भाऊबीज अर्थात बीज म्हणजे द्वितीया. कार्तिक शुक्ल द्वितीयेला हा सण साजरा केला जात असल्यामुळे त्याला भाऊबीज असे नाव देण्यात आलेले आहे. सध्याच्या समाज व्यवस्थेमध्ये मुलीला आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर लग्न करून माहेरी सासरी म्हणजे माहेरातून सासरी जावे लागते. ही स्थितांतर अटळ आहे. मुलगी सासरी गेल्यानंतर तिचे जीवन अनेक दृष्टीने बदलते आणि ती क्रमशः सासरच्या जीवनाशी एकरूप होऊन जाते. असे असले तरी तिथे जन्म झाला अर्थात जिथे जन्म झाला तिथे लग्नापूर्वी सगळे आयुष्य व्यतीत झाले. या स्थानाबरोबरच आणि तिथल्या व्यक्तीबरोबर सगळे नाते कधीच तुटत नाही. ती सासरी पूर्णपणे सुखी समाधानी असली तरी माहेरच्या बरोबरच्या नात्याची जपणूक करण्यामध्ये तिला एक विलक्षण आनंद मिळत असतो. सासरी ती अडचणीत वा दुःखात असली तरी तिच्या माहेरच्या ममतेची गरज असते. दुसऱ्या बाजूने भावाला आपले घर सोडून अशा प्रकारचे स्थित्यंतर करावे लागत नसले तरी देखील आपल्या कुटुंबाचा आणि भावविश्वाचा एक अतिशय निकटचा भाग असलेली बहीण आपले घर सोडून दुसरीकडे गेल्यानंतर त्यालाही आपल्या जीवनाचा परिपूर्ण बहिणीविषयीचा जिव्हाळा जपण्याची भावनिक गरज वाटतच असते. अशा रीतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या संसारात स्थिरावल्यानंतरही भाऊ बहीण त्यांना आपले नाते जपण्याची उत्कट इच्छा असते. लग्नापूर्वी जे जपलेले असते तेच लग्नानंतरही जपण्याचा क्रम ठेवण्याची आवश्यकता त्यांना जाणवत असते. जिव्हाळ्याची ही जपणूक व्यक्त करण्याचे एक प्रतीक म्हणजे भाऊबीज हा सण होय. या प्रकारच्या भावनेतून हा सण साजरा करून भाऊ बहीण आपल्या नात्याला दृढता देणे हे योग्य आहे. दिवाळीचा सण साजरा करताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. पैशाची उधळपट्टी किंवा संपत्तीचे अनुचित प्रदर्शन, कर्ज काढून सण करणे इत्यादी अनिष्ट प्रकार टाळावेत. धन्यवाद. आपणास परत एकदा दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हा आतापर्यंत सांगितलेला इतिहास हा तुम्हा आम्हा आपल्या बहुजनांचं एक सर्वोच्च प्रतीक आहे. तो आपण समजून घेऊन आपल्या आयुष्यात आचरणात आणावे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.